Welcome to Smart School Info Lips. नमस्कार. आज आपण कवयित्री शांता शेळके यांच्या एका खूप प्रसिद्ध आणि अनेकांच्या मनात घर केलेल्या कवितेवर बोलणार आहोत. प्रियतम अमुची भारत माता. देशभक्ती आणि आपल्या मातीबद्दलचं प्रेम ते अगदी ओतप्रोत भरलेले या कवितेत. आपला प्रयत्न राहील की ह्या कवितेच्या काही निवडक ओळींमधून तिच्या गाभ्यापर्यंत पोचावं, त्यातील भावना विचार समजून घ्यावा. म्हणजे भारत देशाला माता आणि सर्व भारतीयांना तिची मुलं मांडण्याची जी कल्पना आहे तीच किती प्रभावी आहे. नक्कीच. भारत माता आणि तिची मुले ही जी प्रतिमा आहे ना, ती लोकांना एकत्र आणण्यासाठी खूपच शक्तिशाली ठरते. ती एक एकतेची भावना निर्माण करते भावनिक पातळीवर. बरोबर. कवितेची सुरुवातच पहा ना. प्रियतम अमुची भारत माता, आम्ही सारी तिची मुले. आणि पुढे रंग वेगळे गंध वेगळे तरी येथली सर्व फुले. मला वाटतं इथं काय म्हणतात त्याला, विविधतेतली एकता किती सहजपणे मांडलीये. हो, अगदी. आणि हे फुलांचं रूप खरंच खूप प्रभावी आहे, कारण ते फक्त वेगळेपण नाही सांगत, तर त्या वेगळेपणातलं सौंदर्य आणि एक सेंद्रिय एकात्मता दाखवतं. हो. बाग एकच, फुलं अनेक प्रकारची, पण सगळी त्या बागेचीच, त्या मातीचीच. हा विचारच भारताच्या त्या बहुविध संस्कृतीला एकत्र बांधतो की नाही. अगदी. आणि हे प्रेम केवळ माणसांपुरतं मर्यादित नाहीये. कवयित्री पुढे निसर्गाबद्दल लिहितात. प्रिय आम्हाला येथील माती, प्रिय हे पाणी झुळझुळते, प्रियकर ही डुलणारी शेते, प्रिय हे वारे सळसळते. जणू काही देशाची ओळखच तिथल्या माती पाणी वाऱ्याशी जोडलेली आहे. बरोबर. यातून त्या भूमीशी असलेलं एक नैसर्गिक खोल नातं दिसून येतं. हे केवळ वर्णन नाहीये, तर देशाच्या त्या जिवंत अस्तित्वाचा अनुभव आहे असं वाटतं. हो. म्हणजे देशावरचं प्रेम हे असं अमूर्त न राहता ते तिथल्या नद्या, शेत, माती यांच्यावरच्या प्रेमातून व्यक्त होते. बरोबर. आणि इतकंच नाही, तर देशाच्या विशालतेची आणि अभिमानाची प्रतीकं सुद्धा येतात कवितेत. प्रियतम आमुचा धवल हिमालय बघे भिडाया जो गगना. प्रियतम अमुचे सह्यविंध्य हे, प्रियतम या गंगा जमुना. ही नावं ऐकल्यावरच एक वेगळीच भावना येते मनात. हो ना. ती केवळ भौगोलिक नावं नाहीत. हिमालय, सह्याद्री, विंध्य, गंगा, यमुना ही आपल्या राष्ट्राच्या प्राचीनतेची, भव्यतेची आणि नैसर्गिक सामर्थ्याची प्रतीकं आहेत खरं तर. हो. ती आपल्याला आपल्या इतिहासाशी आणि देशाच्या त्या मोठेपणाशी जोडतात. बरोबर. आणि कवितेत एका मूल्याचाही थेट उल्लेख आहे, जो मला खूप महत्वाचा वाटतो. मानव सारे समान असती, शिकवण ही जगतास दिली. हा विचार तर आपल्या परंपरेचा कणा आहे. हो. आणि या शिकवणीचा परिणाम काय झाला हे पण पुढच्याच ओळीत सांगितलंय, की याच गुणामुळे या मातेची मुले लाडकी सर्व जगाला प्रिय झाली. अच्छा. म्हणजे ही फक्त आपली शिकवण नाही, तर या मूल्यांमुळेच भारताला आणि भारतीयांना जगात एक विशेष स्थान मिळालंय असं कवयित्रीला सुचवायचं इथे. हा एक प्रकारे आपल्या वैश्विक योगदानाचा गौरवच आहे. खरंय. आणि कवितेचा शेवट जो आहे तो एका प्रार्थनेसारखा किंवा प्रतिज्ञेसारखा वाटतो. प्रियतम अमुची भारत माता, वंदन आम्ही तिला करू, या मातेची मुले लाडकी, सदा तिचा ध्वज उंच धरू. यात एक प्रकारचं समर्पण आहे की नाही. अगदी. आणि हे समर्पण पण दुहेरी आहे. एकीकडे राष्ट्राप्रती आदर आहे, वंदन, तर दुसरीकडे जबाबदारीची जाणीव आहे, ध्वज उंच धरू. बरोबर. देशाचा सन्मान आणि प्रतिष्ठा जपणं ही मातेच्या लाडक्या मुलांची केवळ इच्छा नाही, तर कर्तव्य आहे. हे इथे अगदी स्पष्ट होतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर या कवितेतून आपल्या देशाविषयीचं ते उत्कट प्रेम, विविधतेतून साकारलेली एकता, निसर्गाबद्दलची ओढ, आपल्या भौगोलिक प्रतीकांबद्दलचा अभिमान, मूल्यांचं महत्व. हो, मूल्यांचं महत्व आणि राष्ट्राप्रती असलेली जबाबदारीची भावना, कितीतरी गोष्टी एकदम सहजपणे समोर येतात. अगदी. ही कविता ऐक्य आणि आपुलकीचे खूप सुंदर चित्र निर्माण करते. पण जाता जाता एक विचार मनात येतो, की मातेची मुले लाडकी म्हणून सदा तिचा ध्वज उंच धरणं. म्हणजे आजच्या काळात, आजच्या आव्हानांना समोर ठेवून विचार केला तर नक्की काय करणं अपेक्षित आहे. हा चांगला मुद्दा आहे. हो. या ओळींचा वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर अर्थ कसा लावला जाऊ शकतो, कसा प्रत्यक्षात आणता येऊ शकतो, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच.
Thanks for watching. Please do like, comment and share this video. And if you are new to our channel, please subscribe and press the bell icon. Please be our member for support us. Thank you.